माझे लग्न झाले आणि आम्ही एका नवीन ठिकाणी फ्लॅटमध्ये राहायला गेलो. काहीच महिन्यात मला दिवस गेले. आम्ही सगळे खूप खुश होतो. परंतु मला त्या फ्लॅटमध्ये नेहमीच कुणीतरी असण्याचा भास होत होता. कधी कधी तर गॅलरीत एक बाई एका लहान मुलासोबत फिरतानाही दिसायची. ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगितली, पण तो खूप नवीन विचारांचा, म्हणून त्यानं माझ्यावर विश्वासच ठेवला नाही. मी सांगितलेल्या गोष्टींवर तो माझीच मजाक करत आणि मलाच हसत. माझ्या गरोदरपणात माझा 5वा महिना चालू होता. इतकी काळजी घेऊन सुद्धा माझी तब्येत अचानकच खूप खराब झाली आणि माझं मिसकॅरेज झालं. मी खूप दुःखी होते. 1 वर्षानंतर मला परत दिवस गेलेत. तेव्हाही सेम 5 महिन्यानंतर माझ्यासोबत हीच गोष्ट घडली. सगळं काही ठीक असतानाही माझा गर्भपात होत होता. घरात नेहमीच मला अशाच गोष्टींचा भासही व्हायचा. डॉक्टरांनी सांगितलं म्हणून आम्ही ते घर बदललं व दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो. परंतु तिथेही सेम मला तीच स्त्री व तोच लहान मुलगा दिसला. नवऱ्याला विश्वासच नव्हता. परंतु एक दिवस खूप मोठ्या गोष्टींचा सामना नवऱ्यालाही करावा लागला. आमच्या घरात खरंच कुणीतरी असल्याची जाणीव माझ्या नवऱ्याला देखील झाली. ती स्त्री व तो मुलगा कोण होता हे जेव्हा माझ्या समोर आलं, पायाखालची जमीनच सरकली. त्या स्त्रीचा आत्मा तर माझ्या नवऱ्याला म्हणत होता, माझा 3 वर्षांचा मुलगा गेला. पोटात असणारं 5 महिन्यांचं बाळ देखील जग पाहण्या अगोदरच गेलं. आता मी देखील कुणालाच बाळ होऊ देणार नाही. तुझ्या बायकोचे देखील 2 वेळा मीच बाळ घेतले आहे. ती स्त्री जे काही सत्य घटना सांगत होती ती ऐकून तर मी देखील खूप घाबरले. कारण मला दिसणारी ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून माझ्याच नवऱ्याच्या. माझे नाव माया. तेव्हा नुकतेच माझे लग्न झाले होते. नवरा विशाल व त्याच्या परिवारासोबत मी आता त्याच्या घरी पुण्यातच राहत होते. घरात विशालचे आई वडील व एक त्याच्यापेक्षा लहान भाऊ होता. हस्तखेळतं कुटुंब होतं आमचं. लग्नानंतर काहीच महिन्यांनी विशालने जॉब सोडला आणि आपला बिझनेस सुरू करायचं ठरवलं. बिझनेससाठी त्याला एक जागा हवी होती, म्हणून आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो तीच जागा त्यानं त्याच्या बिझनेससाठी निवडली. पुण्यातच हिंजवडीमध्ये आमचा एक फ्लॅट होता, जो आजही रिकामाच होता. तिथे आम्ही सगळेच राहायला गेलो. तेव्हाच एक सुंदर गुड न्यूज मला मिळाली. मी आई बनणार होते. सगळ्यात अगोदर मी विशालला ही गोष्ट सांगितली. त्याचा तर आनंदाचा ठिकाणाच राहिला नव्हता. घरात देखील सगळेच खूप जास्त आनंदी झाले. माझी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागले. विशाल कामानिमित्त घराच्या बाहेर निघून जायचा. सासूबाई त्यांच्या रूममध्ये असायच्या. मीच एकटी हॉलमध्ये टीव्ही बघत असायचे. तेव्हा मला घरात कुणाच्या तरी सारखा भास व्हायचा. मला वाटायचं किचनमध्ये माझ्या सासूबाई पाणी पिण्यासाठी आल्या असतील. मी बघितलं की तिथे तर कोणीच नसायचं. याविषयी मी माझ्या नवऱ्यासोबत 1-2दा बोलले. तेव्हा तो मला म्हणाला, गरोदरपणात असे मूड बदलतच असतात. पण 1-2दा माझ्या सासूंसोबत सुद्धा हेच घडलं. परंतु घरातील पुरुषांनी आमचं कुणाचंच काहीच ऐकलं नाही. मजाकमध्येच घेतलं. नंतर आम्ही सुद्धा तो विषय तिथेच बंद केला. मला आता 5वा महिना सुरू होता. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. संध्याकाळची वेळ होती. अचानकच माझ्या पोटात खूप जोराचं दुखायला लागलं. विशालने घाईतच मला हॉस्पिटलमध्ये नेलं. माझ्या जीवाला धोका असण्याचं माझ्या नवऱ्याला सांगण्यात आलं. माझं मिसकॅरेज झालं होतं. मी खूपच दुःखी होते, कारण मी माझं बाळ गमावलं होतं. निराश होऊन मी घरी आले. असेच काही दिवस गेले. आत्ताच मोठं ऑपरेशन झालेलं आहे. तुम्ही 6 महिने तरी बेबीचा चान्स घेऊ नका असे आम्हाला डॉक्टरांनी सांगितले होते. नेहमीचाच रुटीन आता घरातल्यांचं सुरू झालं होतं. मला नेहमीच घरात कुणीतरी असल्याचा भास होण्याचं बंद झालं नव्हतं. परंतु माझ्यावर कुणीही विश्वास ठेवत नव्हतं. असंच 1 वर्ष गेलं. मी पुन्हा गरोदर राहिले. यावेळीही आम्हाला खूप जास्त आनंद झाला. माझी खूप जास्त प्रमाणात काळजी घेण्यात येत होती. परंतु आता देखील तेच घडलं जे पहिले झाले होते. सगळं काही नॉर्मल होतं. खूप चांगल्या प्रमाणे मी देखील माझी काळजी घेतली होती. पण तरी देखील 5व्या महिन्यातच माझं मिसकॅरेज झालं. असे का होत आहे आमच्या कुणाच्याही लक्षात येत नव्हतं. या देखील वेळी मी माझं बाळ गमावलं. आम्ही सगळेच खूप दुःखी होतो. पण मी मात्र निराशामध्ये डिप्रेशनमध्ये जायला लागले. माझ्या नशिबात बाळ नाही असेच आता मला वाटू लागले. बाळाचा विचार करून करून मला तर एक छोटा मुलगा देखील माझ्या घरात आता आजूबाजूला फिरताना दिसू लागला.
एका स्त्रीसोबत बोट धरून तो चालत होता. हा माझा भास होता की खरंच मला काहीच माहीत नाही. याबद्दल घरात मी सासूला नवऱ्याला म्हटल्यावर त्यांनी तू जास्त विचार करत आहे, खूप टेन्शन घेत आहे, म्हणूनच तुझ्यासोबत असे घडत आहे असे सांगितले. मला परत एकदा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी माझ्या नवऱ्याला सांगितले, तिला काही दिवसांसाठी बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जा. तुम्ही दोघंही एकांतात बाहेर फिरत जा. हवं तर तुम्ही तुमच्या घरच्यांपासून काही दिवसांसाठी दुसरीकडे राहा, जेणेकरून तुमच्या बायकोची चिडचिड होणार नाही किंवा तिला असे आगळे वेगळे भास देखील होणार नाही. एकदा की बाळ झालं की तुम्ही परत तुमच्या घरी आई वडिलांकडे राहायला परत या. विशालने देखील डॉक्टरांचं ऐकलं. घरी येऊन आपल्या आईबाबांना सांगितलं. बाळासाठी सगळे आतुरतेनं वाट बघत होते, म्हणून लगेचच सासऱ्यांनी आम्हाला घरापासूनच 3-4 किलोमीटर अंतरावर एक फ्लॅट शोधून दिला. मी व माझा नवरा विशाल आम्ही दोघेही तिथे शिफ्ट झालो. मला कसले भास होऊ नये, मी लवकर गरोदर राहावी, दुसरे काही प्रॉब्लेम येऊ नयेत म्हणून आम्ही हा निर्णय घेतला होता. परंतु थोडेच दिवस झालेत की सेम माझ्यासोबत तेच घडू लागले. यासुद्धा घरात मला एक स्त्री व तिच्यासोबत एक 3 वर्षांचा मुलगा फिरताना दिसू लागला. मी माझ्या नवऱ्याला याबद्दल बोलले की तो मलाच वेड्यात काढत असे. आमच्या दोघांमध्ये या गोष्टींवरून आता खूप भांडणे व्हायला लागली. माझा नवरा विशाल आता माझ्याकडे हळूहळू दुर्लक्ष देखील करायला लागला होता. कामावरून घरी लेट येऊ लागला. तो इतक्या लेट आल्यानंतर आमच्या दोघांमध्येही खूप भांडणे व्हायची. परंतु तो स्वारी न म्हणताच आता झोपूनही घ्यायचा. आमच्यासाठी हेच आता नेहमीच झालं होतं. त्याही दिवशी तेच घडलं. नवरा खूप लेट आला आणि तसाच माझ्यासोबत काहीच न बोलता झोपला. मीही रागातच होते, म्हणून दुसरीकडे तोंड करून झोपले. तोच नवऱ्याच्या गालात कुणीतरी जोराची चापट मारली. तो पटकनच उठून बसला आणि माझ्याकडे रागातच बघू लागला आणि मला म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली मला मारायची? काही बोलत नाही म्हणून कसलाही फायदा घेत आहेस का? मीही रागातच त्याला म्हणाले, माझ्या डोक्यात फरक पडला आहे का तुला मारायला? पिऊन आलाय जास्त, म्हणून काहीही विचार नको करूस. मी रागातच त्याला बोलले आणि लगेच शांत राहत विचार करतच त्याला म्हणाले, विशाल मला काय वाटतंय, तुला मारलं आहे ना ते त्या स्त्रीनेच मारलं असेल, जी नेहमीच मला आपल्या घरात दिसते. आता मात्र विशाल हसला आणि म्हणाला, झालं का तुझं सुरू परत, झोप तू. आमचे भांडणं याच गोष्टींमुळे होत असायचे. 6 महिने असेच गेले. मी सगळं काही विसरण्याचा प्रयत्न करायचे, पण रोज माझ्यासोबत असेच घडायचे. लग्नाला आता 10 वर्ष होत आली होती, परंतु मला आई बनण्याचं सुख मिळालं नव्हतं. विशाल सुद्धा टेन्शनमध्येच राहायचा, म्हणून घरात होणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी मी कधीच त्याला सांगायचे नाही. आता तर या गोष्टींची मला देखील सवय झाली होती, त्यामुळे मला जास्त फरकही पडत नव्हता. मला दिवस कधी जातील, मी कधी आई होईल याचीच मी वाट बघत होते. एक दिवस माझ्या नवऱ्याचा एक मित्र आमच्या घरी आला. घरात पाऊल ठेवण्यापूर्वीच त्याला घरातील नकारात्मक शक्तींचा भास झाला आणि तो म्हणाला, विशाल तू हे घर नीट बघून घेतलं ना रे? नवरा म्हणाला, हो, पण का रे? अरे मला इथे काहीतरी गडबड वाटते आहे. विशालच्या मित्राने याच गोष्टींमध्ये शिक्षण घेतले होते. त्याने लगेचच मला आवाज दिला, वहिनी एक काचेचा ग्लास घेऊन या आणि लिंबू देखील. काचेच्या ग्लासमध्ये त्यानं पाणी टाकलं व त्यात लिंबू टाकला आणि माझ्या नवऱ्याला म्हणाला, हे लिंबू जर या पाण्यात खाली बसले तर समज तुझ्या घरात काहीतरी नकारात्मक ऊर्जा आहे, म्हणजेच एखादी आत्मा राहत आहे. आता माझा नवरा हसतच म्हणाला, तुझ्या वहिनींसारखं तूही बोलायला लागलास का रे? असे काही नसते, लिंबू खाली बसतच नाही, तो तरंगत वरच येतो. तेव्हाच त्याचा मित्र चिंतेत येत त्याला म्हणाला, मग तुझ्या घरातील लिंबू ग्लासमध्ये खाली का बसला? विशालने पटकन ग्लासकडे बघितलं. खरंच लिंबू तळेला गेला होता. म्हणजे या घरात काहीतरी वाईट शक्ती आहे यावर त्याचाही विश्वास आता बसला. यासाठी काय करावं लागेल तो म्हणाला, तुझ्या वहिनीला नेहमीच असा भास होतोय, परंतु मीच तिच्याकडे दुर्लक्ष करत आलोय, कारण माझा याच्यावर विश्वास नाही. मित्र म्हणाला, उद्या माझ्या वडिलांना घरी पाठवतो, त्यांना याबद्दल जास्त माहिती आहे, तेच करतील जे करायचं ते. विशाल दुसऱ्या दिवशीच मित्राला व त्याच्या वडिलांना घरी घेऊन आला.
आल्याबरोबर मित्राच्या वडिलांनी एक बॉटल बाहेर काढली आणि इकडे तिकडे फिरवत मंत्र म्हणू लागले आणि ते जास्त करून बाथरूमकडेच बघत होते. डोळे बंद करून काही मंत्र म्हणून मित्राचे वडील विशालला म्हणाले, तुझ्या घरात एक स्त्रीची आत्मा आहे आणि तिच्यासोबत एका 3 वर्षाच्या मुलाची पण आत्मा भटकते. आता मात्र विशाल जरा घाबरला. आपली बायको खरंच म्हणत होती त्याचा विश्वास पटला आणि तो त्याच्या मित्राच्या वडिलांना म्हणाला, काका काहीही करून यातून आम्हाला मुक्तता द्या. मित्राचे वडील प्रयत्न करत होते, परंतु काही केल्या ती बाई आणि तिचा तो मुलगा बाथरूमच्या बाहेर येऊन त्या बॉटलमध्ये येत नव्हते. यासाठी आपल्याला काही पूजा कराव्या लागतील, त्या बाबांनी सांगितलं. माझा नवरा लगेचच त्या बाबांना व मित्राला घेऊन त्याच्या ऑफिसच्या ठिकाणी गेला. इथे देखील काही निगेटिव्ह शक्ती आहे का सांगा म्हणाला, परंतु तिथे काहीच आढळले नाही. नवरा लगेचच आम्ही ज्या फ्लॅटमध्ये अगोदर राहत होतो, जिथे आता अजूनही माझे सासू सासरे राहत आहेत, तिथे त्या बाबांना घेऊन गेला. तिथे बघितलं तर समजलं की ही सुद्धा जागा नकारात्मक शक्तींनी भरलेली आहे. परंतु ते बाबा त्या पुढे जे काही बोलले ते खूपच भयंकर होतं. ते बाबा विशालला म्हणाले, इथे ज्या स्त्रीची आत्मा आपल्या मुलासोबत भटकत होती तीच आत्मा तुझ्या त्याही घरी तुझ्या बायकोकडे तुमच्यासोबतच आलेली आहे, तीही आपल्या लहान्या मुलासोबत. ती कोण आहे काय आहे माहीत नाही, पण इथूनच ती त्या घरीही आलेली आहे. आता मात्र आम्ही सगळेच खूप घाबरलो. ती आत्मा कुणाची आहे आम्हाला काहीच समजत नव्हतं. तोच आजूबाजूला आम्ही चौकशी केल्यानंतर खूप मोठं सत्य आमच्या समोर आलं. आमच्या फ्लॅटच्या पुढच्याच फ्लॅटमध्ये एक बिहारी फॅमिली राहत होती. सासू सासरे, नणंद व त्यांचा एक मुलगा. त्याचं लग्न झालं होतं. 3 वर्षांचा एक मुलगा होता व त्याची बायको आता 5 महिन्यांची गरोदर देखील होती. या सोसायटीमध्ये राहणारे सगळेच त्यांना भैया भाभीच म्हणायचे. तिचं लग्न झाल्यानंतर या सासरच्या लोकांनी त्या भाभीला खूप जास्त त्रास द्यायला सुरू केलं होतं. तिच्या माहेरची परिस्थिती गरीब होती, म्हणून रोजच तिला सासरच्या माणसांकडून ऐकवणूक होत होती. परिस्थिती कशीही असली तरी आम्हाला पैसे हवेत म्हणून हे सगळेच लोक तिला खूप टॉर्चर करायचे. नवरा देखील नंदेचं आणि आईचं ऐकून बायकोलाच त्रास द्यायचा. कधीच बायकोची साथ देत नव्हता. जर ती कधी कधी बोलायला गेलीच तर तो तिलाच मारायचा. त्या जशा म्हणत आहेत तसं त्यांचा आई कसं बोलायचा. या सगळ्यांच्या त्रासाला गेल्या 3 वर्षांपासून ती भाभी खूप कंटाळली होती. त्यामुळेच एक दिवस तिने आपल्या 3 वर्षांच्या मुलाला विष खाऊ घातलं व आपल्या कमरेला बांधून खोलीमध्ये स्वतःनेही फॅनला गळफास घेतला. तेव्हापासूनच तिचा आत्मा इथेच भटकत होता. विशाल आणि त्याची फॅमिली सगळे दुसरीकडे राहत होते. त्यांच्या येथील फ्लॅट रिकामाच होता आणि आम्हाला व आमच्या घरच्यांना याबद्दल काहीच माहीत नव्हतं. जेव्हा त्या भाभीनं आत्महत्या केली तेव्हा त्या घरच्या लोकांनी खूप पूजा अर्चा करून घेतल्या व आपल्या मुलाचं दुसरं लग्न देखील करून दिलं. दरवाजांना धागेदोरे बांधले होते म्हणून त्या भाभीला तिच्या घरामध्ये जाता येत नव्हतं. त्यामुळेच ती विशालच्या रिकाम्या फ्लॅटमध्ये राहू लागली, तेही आपल्या 3 वर्षांच्या त्या मुलासोबत. त्यांच्या मायलेकांचा दोघांचाही आत्मा असाच तिथे भटकत होता. त्या भाभीनं ठरवलं होतं, मी जगले नाही, माझं एक मूल तर मी मारलं, दुसरंही पोटातच गेलं. आता मी माझ्या नवऱ्याच्या बायकोला देखील कधीच आई बनवू देणार नाही आणि इथे सुद्धा सोसायटीमध्ये कोणीही प्रेग्नेंट राहिलं त्याला मी ते सुख लागू देणार नाही. जर मला हे काही सुख मिळालं नाही तर मी दुसऱ्या कुणालाही सुख मिळू देणार नाही, खास करून तिच्या सासरच्या लोकांना व आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना. मग त्यांची चुकी नसली तरीही, कारण जेव्हा तिला गरज होती तेव्हा तिची कोणी मदत केली नव्हती. विशाल तेव्हाच नवीन बिझनेस सुरू करतो व आपल्या फॅमिलीसोबत या भाभीच्या फ्लॅट समोरील स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहायला येतो, जिथे त्या भाभीची आत्मा राहत होती. विशालच्या घरात छोटी पूजा केली जाते, परंतु भाभीचा आत्मा तिथेच आपल्या छोट्या मुलासोबत राहत असतो, ज्याचा भास एकदा दोनदा विशालच्या आईला सुद्धा झाला होता आणि नेहमीच विशालच्या बायकोला मायालाही होत होता. खरं तर माया जेव्हा 5 महिन्यांची गरोदर राहिली तेव्हा कसलाही प्रॉब्लेम नसताना तिचं मिसकॅरेज झालं. ते फक्त आणि फक्त या भाभीच्या आत्म्यामुळेच.
जर विशालने आपल्या बायकोवर विश्वास ठेवला असता तर कदाचित आज तो त्या बाळाचा बाप बनला असता. असो, जेव्हा आता विशालला आणि त्याच्या फॅमिलीला समजतं की या घरात त्या स्त्रीचे भूत आहे, तेव्हा ते सगळे खूपच घाबरतात. मोठे मोठे तांत्रिक तिथे बोलवले जातात, परंतु काहीही केल्या त्या भाभीचं भूत त्या बाथरूमच्या बाहेर येत नव्हतं. आता तांत्रिक विशालची बायको मायाच्या अंगात त्या भूताला प्रवेश देतात आणि विचारू लागतात, कोण आहेस तू आणि त्यांना का त्रास देत आहेस. तेव्हा ती भाभी बोलू लागते, हे घर मोकळं होतं, इथे मी आणि माझा मुलगा राहत होतो. हे आता आमचं घर होतं. समोरील घरात माझा नवरा, माझी सासू सासरे सगळेच राहतात. मला त्यांनी खूप त्रास दिला आहे, म्हणून मला माझ्या मुलासहित स्वतःलाही संपवावं लागलं. माझ्या पोटात 5 महिन्यांचं माझं बाळ होतं. त्याने तर हे जगही पाहिलं नव्हतं. मी मेले. माझ्या नवऱ्यानं व घरच्यांनी 2 दिवस शोक केला आणि लगेचच माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न करून देण्यात आलं. घराला तंत्रमंत्राने संरक्षण दिलं, जेणेकरून मला त्या घरात प्रवेश करता येणार नाही. आणि तेच झालं. मला खरंच त्या घरात जाता आलं नाही. सगळ्या सोसायटीमध्ये भीतीचं वातावरण होतं. सगळ्यांनी सगळ्यांच्या घरांमध्ये संरक्षणासाठी काही ना काही लावूनच ठेवलं. समोरचा हाच एक फ्लॅट रिकामा होता की जिथे मी राहू शकले. परंतु काही दिवसांपूर्वी तुम्ही देखील इथे येऊन राहायला लागलेत, म्हणून माझ्या मुलाला व मला त्याची अडचण झाली. मला इथेच राहून माझ्या नवऱ्यावर लक्ष ठेवायचं होतं. त्याला कधीच सुखी राहू द्यायचं नव्हतं आणि मी तेच करत आहे. परंतु आमची नावरास एक असल्यामुळे तुमच्या बायकोला, आईला माझा भास होत होता. कदाचित त्यांना माझा आवाजही ऐकायला जात असावा, परंतु मी कधी काही बोलले नाही. आता तांत्रिकानं तिला पुढचा प्रश्न विचारला, तुझी दुश्मनी तर तुझ्या नवऱ्यासोबत आहे, मग तू यांचं बाळ का घेतलंस. तेव्हा ती भाभी बोलली, कारण माझं बाळ माझ्या पोटात 5 महिन्यांचं असतानाच माझ्यासोबतच मेलं. मग मी दुसऱ्या कुणाला ते सुख का घेऊन देऊ. या घरात माया देखील आई बनली आणि म्हणूनच मी तिचं सुख हिणावून घेतलं. एकदा नाही तर 2 वेळा, आणि यापुढे देखील घेईल तिचं बाळ मी. आता मात्र विशाल व त्याच्या घरचे घाबरले. तू आम्हाला आता कधी सोडते, आमची यात काय चूक असे विचारू लागले. तेव्हा ती म्हणाली, माझ्या नवऱ्याचं बाळ या जगात जन्माला आलंच नाही पाहिजे आणि तुमची बायको देखील इथे राहता कामा नये. जर राहिली तर ती कधीच आई होणार नाही. मी तिला आई होऊच देणार नाही. तिलाच काय, पण इथल्या सोसायटीमधील कुणालाच मी आई होऊ देणार नाही. जे माझ्या नजरेत येईल. तितक्यातच विशालचा लहान भाऊ विशालच्या कानात येऊन बोलतो, दादा, हे सत्य घडत आहे का. माझा तर विश्वास बसत नाही. परंतु त्या भैयाची दुसरी बायको तर आता गरोदर आहे आणि हे आपल्या घरात असे काय चालू आहे. वहिनी असे काय करत आहे. विशालचं डोकं सुद्धा चक्रावलं होतं. त्याला काहीही करून आपली बायको चांगली हवी होती. त्या तांत्रिकाने काही मंत्र बोलून तात्पुरती त्या भूतांपासून यांना मुक्तता मिळवून दिली. परंतु ती भाभी लवकर जाणाऱ्यांमधील नव्हती, कारण तिचा आत्मा अजूनही शांत नव्हता. हो, परंतु ती दुसरा कुठलाच त्रास या कुणालाही देत नव्हती. माझ्यासोबत असे का घडले, मी कुणाचं वाईट केलं नाही असे विचार करत मी मात्र खूप मोठ्या टेन्शनमध्ये गेले. 2 वेळा माझा गर्भपात फक्त आणि फक्त त्या वाईट शक्तीमुळेच झाला होता. जर माझ्या नवऱ्यानं माझी साथ दिली असती तर कदाचित आज माझे बाळ जिवंत असते. मी स्वतःलाच आता बोलत होते. आमच्या घरच्यांनी आम्हाला परत तिकडे राहायला पाठवलं. विशाल आणि मी परत आमच्या भाड्याच्या घरात राहायला आलो. परंतु मला काही केल्या तो भास जात नव्हता. सारखं ती बाई आणि तिचं मूल दिसायचंच. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, परंतु मी मात्र आई बनले नव्हते. आम्ही सगळं करून बघितलं, टेस्ट ट्यूब बेबी सुद्धा केलं, पण मी आई झाले नाही. आता मात्र विशाल देखील इथे एकटा कंटाळला होता. त्याचे घरचे सुद्धा आम्हाला खूप मिस करत होते. म्हणून आम्ही दोघांनीही परत आमच्या फ्लॅटवर जायचा निर्णय घेतला. नसेल बाळ होत तर जाऊ दे, आपण एखादं बाळ दत्तक घेऊयात, किंवा आपल्या भावाला, आपल्या बहिणीला मुलं होतील तेच आपण आपले मानूयात, असे मनाशी आम्ही समज घातली आणि आम्ही परत त्या घरी गेलो. सगळं काही झालेलं होतं. आता तिथे कसलीही आत्मा नाही असाच आमचा एक समज होता.
पण त्या दिवशी अचानकच माझी बायको माया बाथरूममध्ये कुणासोबत तरी बोलत आहे असे मला जाणवले. म्हणून मी तिला विचारलं, काय ग, कुणाशी बोलते आहेस? तेव्हा ती म्हणाली, काही नाही, भाभी आहे. मी घाबरलो. तू तिच्याशी का बोलतेस? तीच पहिल्यांदी माझ्याशी बोलली. माझी बायको म्हणाली. आता तर बायको अगदी मैत्रिणीप्रमाणे एकटी गप्पा मारत बसायची, त्या लहान बाळाला बोलायची. आम्ही मात्र आता सगळेच हैराण होतो. बायकोसोबत हे असे काय घडत आहे विचार करत होतो. त्या भाभीचा आत्मा माझ्या बायकोला काही करत नव्हता, पण नेहमीच तिच्याशी गप्पा गोष्टी करत असे, तिच्या भूतकाळाबद्दल सांगत असे आणि माझी बायको देखील ते सगळं काही ऐकून घेत असे. परंतु ती आता मला कधीच काही म्हणत नव्हती. मला भास होतोय, मला आवाज ऐकायला येतोय, मला कोणी दिसतंय असं कधीच काही नाही. कारण अगोदर मी तिच्या गोष्टींवर विश्वास ठेवला नव्हता, त्यामुळे तिनंही मला सांगणं बंद केलं होतं. आता मात्र मलाच माझ्या बायकोची कीव येत होती. एक तर लग्नाला 10 वर्ष झाले होते आणि आम्हाला आईबाप होण्याचं सुख मिळालं नव्हतं. त्यातच अशा नकारात्मक गोष्टींमुळे माझी बायको जास्तच डिप्रेशनची शिकार झाली होती. आपण भूतासोबतच बोलतोय हे सुद्धा आता तिला समजत नव्हतं. त्या भाभीसोबत व तिच्या 3 वर्षाच्या मुलासोबत माया अगदी घरातल्याप्रमाणे बोलायची आणि वागायची. तुम्हाला काय खायचं आहे त्यांना विचारायची. ती भाभी देखील तिला म्हणायची की मेरे असली रूप में आऊ क्या माया? तेव्हा माझी बायको म्हणायची, नको नको, मला फक्त आवाजच येऊ दे भाभी, यातच मी इतकी घाबरते, तर असली रूपामध्ये बघून मी तर मरेल. मी माझ्या बायकोला खूप प्रेमात घेतलं, तिच्याशी खूप गोड बोललो, तिला खूप समजावलं आणि परत एकदा एका मोठ्या तांत्रिकाला आमच्या घरात बोलवलं. तेव्हा भाभीची आत्मा परत एकदा तिच्या मुलासह आमच्या बाथरूममध्ये जाऊन लपली आणि माझ्या बायकोला म्हणू लागली की त्या माणसांना बाहेर काढून दे. परंतु बायको यावेळी माझं ऐकत होती. भाभी, तुझ्या आत्म्याला शांती मिळू दे, त्यासाठीच हे सगळं करत आहे म्हणत होती. त्या तांत्रिकाने माझ्याच बायकोला त्यांच्या रीतिरिवाजासारखं तयार होऊन यायला लावलं. भाभीच्या आत्म्याला फक्त एक हवं होतं, तिच्या सासरच्या लोकांना शिक्षा होणं. तिच्या मनात एकच प्रश्न होता, या लोकांनी मला मारायला भाग पाडलं. नवऱ्यानं मुलांचा बायकोचा 2 दिवस शोक केला, काहीच दिवसात दुसरं लग्न केलं आणि सुखात संसार करतोय. आम्हाला मात्र तो विसरला. त्यांना शिक्षा व्हायला हवी आणि ती मी देणार, हेच त्या भाभीचा आत्मा म्हणत होती. गेल्या कित्येक वर्षांपासून तिचा आत्मा भटकत होता, परंतु मोठमोठ्या तांत्रिकांकडून तिच्या सासरच्या लोकांनी स्वतःच्या संरक्षणासाठी धागे बांधलेले होते. घरामध्ये तिने प्रवेश करू नये म्हणून देखील पूजा करून घेतल्या होत्या आणि यामुळेच तिला त्यांचं काहीच बिघडवता येत नव्हतं आणि तिच्या आत्म्याला मुक्ती मिळत नव्हती. परंतु तिच्यासोबत वाईट झालं हे जेव्हा विशालला आणि मला समजलं, तेव्हा मी सगळ्यात अगोदर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हे सगळं रजिस्टर केलं. त्या स्त्रीसोबत कसे गुन्हे झाले, तिने किती अत्याचार सहन केले हे सगळं आम्ही तिथे सांगितलं. कारण स्वतः त्या भाभीच्या आत्म्यानंच सगळं काही आपला भूतकाळ मायाला आणि तिने मला सांगितला होता. त्या दिवशी घाबरत घाबरत भाभीची आत्मा आपल्या मुलाचं बोट धरून बाथरूमच्या बाहेर आली. मी व माझ्या नवऱ्यानं तिला आश्वासन दिलं की तू आता मुक्त हो, आम्ही तुझ्या सासरच्या लोकांना व नवऱ्याला त्यांची शिक्षा नक्कीच मिळवून देऊ. परंतु त्या भाभीचा विश्वास नव्हता, म्हणून ती काही केल्यास स्वतःला मुक्त करून घेत नव्हती. त्या तंत्रमंत्रांच्या जाळ्यात अडकत नव्हती. हे जे काही घडत होतं ते आम्हाला दिसत नव्हतं, पण कदाचित माझ्या बायकोला त्याची जाणीव होत होती. तोच आम्ही पोलिसांना बोलवले आणि घडलेला सगळा प्रकार आधीच सांगितलेला होता, म्हणून पोलिसांनी सगळी चौकशी करूनच भाभीच्या नवऱ्याला व तिच्या सासरच्या लोकांना सुनेला आत्महत्या करायला भाग पाडण्याच्या गुन्ह्यात अटक केली. हुंडाबळीची केस सुद्धा त्यांच्यावर लावली. भाभीच्या डोळ्यांसमोर आता तिचा नवरा, तिचे सासरचे लोक पोलिसांनी पकडून नेलेत. आता कुठे ती थोडीशी शांत झाली. ती माझ्या बायकोकडे कदाचित बघत असावी, म्हणून माझी बायको देखील तिच्याकडे बघून हसत होती, तिला बाय बाय करत होती आणि तिला म्हणत होती की आता स्वतःला मुक्त कर आणि देवाकडे जा. ती तिच्या मुलाकडे बघत म्हणत होती, जायचं बाळा? हो आई.
मनात त्या दिवशी त्या भाभीच्या आत्म्याला व तिच्या मुलाच्या आत्म्याला शांती मिळाली आणि ते कायमचेच तिथून मुक्त झाले. आम्ही देखील त्या घराचे शुद्धीकरण करून घेतले व तो फ्लॅट परत एकदा भाड्याने देऊन तिथून दुसरीकडे जाऊन राहू लागलो. 2 वर्ष आम्हा सगळ्यांना यातून बाहेर पडायला लागलेत. मी माझ्या बायकोकडे तिची माफी मागत होतो. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही म्हणत होतो. कदाचित बायकोचं जर ऐकलं असतं तर आज इथपर्यंत येऊन आम्ही पोहोचलोच नसतो. हस्तखेळतं एक कुटुंब असतं आमचं. मी आता माझ्या बायकोला आनंदी ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. तिला त्या प्रत्येक गोष्टींमधून बाहेर काढलं. तिच्यासाठी खूप वेळ दिला. आता जेही माझी बायको मला सांगत ते मी अगदी मन लावून तिचं ऐकत आणि त्यावर तिच्यासोबत चर्चा देखील करत. लहान भावाचं लग्न झालं होतं आणि त्याला एक छान मूल देखील झालं होतं. माझी बायको आणि मी त्याच्याच मुलाला आपलं मूल समजत होतो. मनात आमच्याही होतं की आम्हाला देखील एखादं मूल व्हायला हवं. परंतु आपल्या लग्नाला आता जास्त वर्ष झालेत आणि आता हे पॉसिबल नाही हाच आमचा विचार होता. परंतु माहिती नाही का आम्ही कुणाला तरी न्याय मिळवून दिला होता. म्हणून देवाने काही दिवसात माझ्या देखील बायकोची ओटी आनंदाने भरली. माझी बायको लग्नाच्या 11 वर्षांनंतर आई बनणार होती. आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही खूप चांगल्या प्रकारे तिची काळजी घेतली. आम्हाला सगळ्यांना एकच भीती होती की आता येणाऱ्या 5व्या महिन्यात माझ्या बायकोसोबत असे काही नको घडायला. ती देखील स्वतः खूपच टेन्शनमध्ये होती. परंतु 5वा महिना गेला. माझी बायको सुखरूप होती आणि माझं बाळही तिच्या पोटात सुखरूप होतं. असेच 9 महिने आम्ही खूप काळजी घेतली. यावेळी माझ्या बायकोसोबत असे वाईट काहीच घडले नाही आणि तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. आज आमचं कुटुंब पूर्ण झालं आणि आम्ही आता खूप खुश आहोत. आजही आम्हाला जर ते मागचे दिवस आठवले तर आमच्या अंगाला काटा येतो. कधीच या गोष्टींवर विश्वास न ठेवणारा मी आता प्रत्येक गोष्ट विचारपूस करून करतो. ब्राह्मणांकडे जाऊन विचारतो, सगळं चेक करतो, तेव्हाच पुढचे निर्णय घेतो. ही एक अंधश्रद्धा आहे असे काही होते का? काहीही बोलतात असेच माझे काही विचार होते आणि त्यामुळेच मी गेल्या 11 वर्षांपासून बाप बनू शकलो नव्हतो. बायकोवर जर तेव्हाच विश्वास ठेवला असता आणि काही उपाय केले असते तर कदाचित हे घडलंही नसतं. परंतु आता माझा या गोष्टींवर खूप विश्वास आहे. जिथे सकारात्मक ऊर्जा असते तिथे नकारात्मक ऊर्जाही असू शकते हा माझा विश्वास पटला. चांगल्या आत्मा जर जगात असू शकतात तर वाईट आत्मा सुद्धा जगात असतात हे मला समजलं. एखाद्याने जर जीव दिलाय चुकी नसतानाही त्याचा जीव गमावला गेला तर त्याची आत्मा अशीच भटकते हे मला या केसमध्ये समजलं. परंतु आम्ही आता हे सगळं काही विसरलो आहे आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे. हो, मला मान्य आहे की हे सहजासहजी विसरण्यासारखं नाही. परंतु कुठेतरी या गोष्टींवर एक कुलूप लावलं आणि चावी बाजूला ठेवून दिली जेणेकरून ती चर्चा कधीच नको व्हायला. आज मी, माझी बायको, आमचं मूल खुश आहोत. आमचा परिवार खुश आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, ही एका ठिकाणी घडलेली सत्य घटना आहे जिच्यात थोडेफार बदल करण्यात आले आहे. यावरून आपण एकच शिकू शकतो की नवऱ्यानं आपल्या बायकोकडे लक्ष दिलं पाहिजे. ती जे काही सांगत आहे ते गांभीर्याने ऐकलं पाहिजे. कारण कधीकधी आपल्या चांगल्यासाठीच आपल्यासमोर अशा गोष्टी बायका करत असतात, बोलत असतात. त्या जर काही आपल्याला सांगत आहे तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं हे तुम्ही विचार करायला हवं. त्यातली त्यात जर आपण एखाद्या ठिकाणी भाड्याच्या घरात राहायला जात असेल तर आजूबाजूला त्या घराची चौकशी करायला हवी. त्या घरात अगोदर कोण राहत होतं, ते घर व्यवस्थित आहे ना, त्या घरात अशा काही दुर्घटना घडलेल्या नाहीत ना, ही सगळी माहिती काढूनच तुम्ही त्या घरामध्ये प्रवेश करत जा. सकारात्मक ऊर्जाने तुम्ही त्या घरात जा म्हणजे नकारात्मक ऊर्जाला, शक्तीला तुमच्या घरात जागाच मिळणार नाही. अंधश्रद्धा म्हणणारे लोकही ह्या जगात आहेत मला माहिती आहे. परंतु कधी कधी अशा घटना नक्की घडतात ज्याने कुणाचं तरी आयुष्य देखील उद्ध्वस्त होऊन जातं. म्हणूनच काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या घरच्यांची. सगळ्यात मोठं देवावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. आणि ही कथा आवडली असल्यास लाईक करा.
कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या या गोष्टींवर विश्वास आहे किंवा नाही. कुणासोबत असे घडले आहे तर आपला अनुभव नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन कथेत. धन्यवाद.